आजकालच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या जमान्यात ही अशी बैलाची नांगरणी करणारे शेतकरी हे मागास किंवा बॅकवर्ड नसून खऱ्या अर्थानं क्लायमेट फ्रेंडली, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली शेती करणारे, रुरल टेक्नॉलॉजी वापरून शेती करणारे शेतकरी आहेत। ज्या पद्धतीची जे टेक्नॉलॉजी वापरताय ज्याच्यात कुठेही तुम्हाला धूर नाही आहे, कुठेही आवाज नाही आहे, कशाही प्रकारचं प्रदूषण नाही आहे, ज्या गोष्टी ते वापरता आहेत, नांगर, लाकूड, त्याच्यामुळे इथले मायक्रो ऑर्गॅनिझम्स मरत नाही, जे आपल्या ट्रॅक्टरच्या व्हायब्रेशनने मरत असतात। ट्रॅक्टर चालवत असताना जर त्याच्यातलं ऑइल किंवा पेट्रोल लीक झालं तर ते जमिनीतले ऑर्गॅनिझम्स मारून टाकेल, पण जर या बैलांचं शेण किंवा गोमूत्र जमिनीत पडलं तर तेही जमिनीला खत म्हणून मिळतंय। ते 2 बैलांना वर्षभर पोसतात फक्त 2 महिन्याच्या भात शेतीसाठी। जर आपल्याला खरंच वाटत असेल की या बैलांना कत्तलखान्यात पाठवू नये, कोकणी माणसानं रेशनचे तांदूळ खाऊन कॅन्सर हॉस्पिटलला जाऊ नये आणि शेतीसाठी कर्ज काढून आत्महत्या करू नये, तर ह्या पारंपरिक शेतकऱ्यांना आणि त्यांच्या शेती पद्धतीला जिवंत ठेवायला हवं। फक्त कमर्शियल शेती प्रमोट करून उपयोग नाही, त्यामुळे फक्त कंपन्यांचे पोटं भरतील आणि खतवाल्यांचे आणि ट्रॅक्टरवाल्यांचे। डौल मोराच्या मानता डौल मानता, ये ग रामाच्या बाणाचा ये ग बाणाचा।